आज या राष्ट्राला, ज्याला आपण अभिमानाने हिंदू राष्ट्र म्हणतो, त्या राष्ट्राला भक्कम करण्याचं काम गोपीचंद पडळकरजींसारखे आमच्यासारखे असंख्य हिंदुत्वादी कार्यकर्ते समाजामध्ये काम करतात. तेलींनी आपल्या भाषणामध्ये, संजय अण्णा तेलींनी भाषणामध्ये विचार मांडत असताना काही अपेक्षा व्यक्त केल्या. त्यांनी सांगितलं की नितेशजी आमचे आमदार मंत्री झाले पाहिजे असं त्यांनी इच्छा व्यक्त केली. मी संजय अण्णा तेलींना सांगेल की आमदार पासून मंत्री बनण्याचा मार्ग हा हिंदुत्वाचा मार्ग आहे, हे ते स्वीकारून आपण सगळ्या जणांनी पुढे गेला पाहिजे. मीही कार्यकर्ता म्हणून अशाच पद्धतीने हिंदुत्वाचं काम करत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये हिंदू समाजाचा आवाज बनत आज माझ्या पक्षाने, परिवाराने माझ्या खांद्यावर मंत्रिपदाची जबाबदारी टाकली. आणि म्हणून ही जबाबदारी ओळखून निस्वार्थी पद्धतीने हिंदू समाजाचं काम करणं, हिंदू समाजाला बळकटी देणं आणि जिहादाच्या विरोधात भूमिका घेणं, हे ज्या पद्धतीने गोपीचंद पडळकर साहेब करतायत, मला वाटतंय लवकरच काही वर्षामध्ये तुमच्या जत तालुक्यामध्ये लाल दिवा निश्चित पद्धतीने येईल, हा विश्वास तुम्हाला आज फक्त त्यासाठी मी मित्र म्हणून, सहकारी म्हणून मी गोपीचंदजींना सांगेन की निस्वार्थ पद्धतीने ह्या मार्गावर तुम्ही चालत जा. इकडे तिकडे काहीच बघू नका. दुसऱ्यांची ओळख कमी करण्यापेक्षा आपली रेस कशी मोठी होईल यावर तुम्ही जास्त लक्ष ठेवा. आपण दुसऱ्यावर काय बोलतो, टीका टिप्पणी करतो, याच्यावर लक्ष देऊ नका. ते दिवस गेले. आता आम्ही पण कसं, मी असो, गोपीचंद पडळकरजी असो, कोणाला ठाकरेंवर टीका करायचे तर लगेच आम्हाला फोन आहे, कोणाला पवारांवर टीका करायचे लगेच त्यांना गोपीचंदना फोन करायचा. पण आता तुम्ही सांगा, महाराष्ट्रामध्ये ठाकरे आणि पवार हे काय आता उरलंय का? हे काय उरलंय का? आता तुम्ही मला सांगा, अजित दादांना आज पवार ब्रँड मोठा करायचा असेल तर त्यांना हिंदुत्वाच्या जवळ यायलाच लागतं. ही परिस्थिती आहे महाराष्ट्र आणि देशामध्ये झालेली आहे. आणि दुसरं तर ठाकरे ब्रँडचं काय उरलं तुम्ही बघत असाल. ज्यांनी हिंदुत्व सोडलं, ज्यांनी हिंदुत्वाच्या लांब गेले, त्या ब्रँडची काय अवस्था झाली आहे हे आज उभं महाराष्ट्र